श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. उद्या 15 मार्च वार रविवार आणि या दिवशी आलेली आहेत पापमोचनी एकादशी. प्रत्येक महिन्यामध्ये एकादशी येते आणि प्रत्येक एकादशीचं महत्त्व हे सुद्धा वेगवेगळं असतं. प्रत्येक एकादशीला स्वतःचे एक वैभव असते. एकादशी तिथी ही सर्वश्रेष्ठ मानली जाते. हा दिवस भगवान श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी यांना समर्पित आहे. पापमोचनी एकादशी या शब्दातच या एकादशीचा अर्थ दडलेला आहे. या पापमोचनी एकादशीला व्रत करून भगवान विष्णूंची पूजा केल्याने अनेक जन्मांची पापे नष्ट होतात, दुःखांचा नाश होतो आणि घरात सुख शांती समृद्धी येऊ लागते. पापमोचनी एकादशीचा दिवस हा अतिशय शुभ असल्यामुळे या दिवशी व्रतासोबतच काही प्रभावी उपाय केले तर त्या उपायांचं आपल्याला भगवान विष्णूंच्या कृपेने निश्चितच फळ प्राप्त होते. आणि म्हणून आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे. उद्या रविवार पापमोचनी एकादशीला तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल, पण सकाळीच इथे लावा असा एक दिवा. हा दिवा लावल्याने घरातील 7 पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन नजरदोष, आजारपण, शत्रुत्रास यातून मुक्तता मिळेल आणि कुटुंबाची भरभराट होईल. तर हा दिवा कुठे लावायचा आहे, कसा लावायचा आहे, कोणत्या वेळेत लावायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तसेच हाईप बटनला देखील क्लिक करा. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला उद्या रविवारी पापमोचनी एकादशीला करायचा आहे. दुपारी 12 वाजल्याच्या आत आपल्याला हा एक दिवा जो आहे तर तो आपल्या घरात एका ठिकाणी लावायचा आहे. पापमोचनी एकादशी म्हणजे सर्व दुःखांचा नाश करणारी अशी ही एकादशी तिथी मानली जाते. या दिवशी असा हा दिवा जर आपण आपल्या घरात लावला तर आपल्या घरातील सर्व दुःखांचा, अडचणींचा नाश होतो आणि आपल्या घराची लक्ष्मीच्या कृपेने भरभराट व्हायला सुरुवात होते. कारण दिवा हा ज्ञानाचे आणि प्रकाशाचे प्रतीक मानला जातो. ज्या प्रकारे दिव्याचा लख्ख प्रकाश असतो तसाच प्रकाश आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा येत असतो. कारण दिव्याला दारिद्र्य नष्ट करण्याचे साधन मानले जाते. दिव्याचे पूजेमध्ये खूप मोठं धार्मिक महत्त्व आहे. कारण दिव्याशिवाय कोणतीही पूजा ही पूर्ण होत नाही. आणि असा हा दिवा जर आपण उद्या पापमोचनी एकादशीला आपल्या घरात लावला तर देवी लक्ष्मी आणि भगवान श्रीहरी विष्णू हे आपल्यावरती प्रसन्न होतात. जर आपल्या घरामध्ये सतत पैशांच्या आर्थिक अडचणी येत असतील, आलेला पैसा घरामध्ये टिकत नाही, कष्ट आणि मेहनत करूनही जर कष्टाला आणि मेहनतीला हवं तसं यश मिळत नसेल, किंवा आपल्या घराला कोणी नजरदोष, नजरबाधा केलेली असेल, घरामध्ये आजारपण आहे, सतत कुटुंबामधील व्यक्ती आजारी पडत असेल, आलेला पैसा हा आजारपणामध्ये निघून जात असेल, किंवा आपल्याला वारंवार शत्रूंचा त्रास होत असेल, शत्रू आपल्याला समोर येऊन त्रास देत असेल किंवा आपल्यावरती गुप्तवार करत असेल आणि अशा या शत्रूंमुळे आपली प्रगती थांबलेली असेल, शत्रूंमुळे आपल्या प्रगतीमध्ये अडथळे येत असतील तर हा एक उपाय जो आहे तो तुम्हाला उद्या एकादशीला आवर्जून करायचा आहे. उपाय करण्यासाठी सर्वप्रथम उद्या सकाळी लवकर उठायचं आहे. एकादशीच्या दिवशी स्नानाला खूप जास्त महत्त्व असतं. तुम्ही उपवास करा नाहीतर करू नका, परंतु तुम्हाला अंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद टाकून आवर्जून स्नान करायचं आहे. यानंतर आपल्या देवघरातील देवांची विधिवत पूजा करून घ्यायची आहे. देवघरामध्ये जर भगवान विष्णूंची मूर्ती असेल, फोटो असेल तर स्वच्छ फोटो पुसून घ्या. मूर्ती असेल तर अभिषेक करा, किंवा विठ्ठलाची मूर्ती तुमच्या देवघरामध्ये असेल तर त्या मूर्तीवरती अभिषेक करायचा आहे. त्यांना पिवळी फुलं, पिवळ्या रंगाचा नैवेद्य, तुळशीपत्र अर्पण करायचे आहे. धूप दीप अगरबत्ती लावून आपल्या घरातील वातावरण हे प्रसन्न करायचं आहे. आणि यानंतर लगेचच तुम्हाला हा जो उपाय आहे तर हा करायचा आहे.
उपाय करण्यासाठी तुम्हाला थोडंसं गव्हाचं कणिक मळायचं आहे. कणिक मळताना त्यामध्ये हळद घालायची आहे आणि एक कणकेचा तुम्हाला 9 मुखी दिवा तयार करायचा आहे. म्हणजे 9 दिशेला 9 वाती लावता येतील अशा पद्धतीने तुम्हाला कणकेचा 9 मुखी दिवा तयार करायचा आहे. जर 9 मुखी दिवा तयार करणं शक्य नसेल तर तुम्हाला कणकेचा एकच मुखी दिवा तयार करायचा आहे आणि एका साईडलाच तुम्हाला 9 वाती ज्या आहेत तर त्या एकत्र करून घ्यायच्या आहेत आणि अशा 9 वाती तुम्हाला लावायच्या आहेत आणि शक्य असेल तर 9 दिशेला 9 वाती येतील अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही या 9 वातींचा दिवा लावू शकता. जी पद्धत तुम्हाला योग्य वाटेल त्या पद्धतीने तुम्हाला हा 9 मुखी दिवा जो आहे तर तो तयार करायचा आहे. यानंतर तुम्हाला एक प्लेट घ्यायची आहे. प्लेटमध्ये हळदीने तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे. त्या स्वस्तिकवर तुम्हाला हा जो दिवा आहे तर हा ठेवायचा आहे. यानंतर तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची मूर्ती असेल, फोटो असेल तर त्यांची विधिवत तुम्हाला पूजा करायची आहे आणि त्यांच्यासमोर हा जो 9 मुखी दिवा आहे तर हा आपल्याला लावायचा आहे. या दिव्यामध्ये शक्यतो तुम्हाला तूपच घालायचं आहे. शुद्ध गाईचं तूप घालण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा. शुद्ध गाईचं तूप नसेल तर तेल घातलं तरीसुद्धा चालेल. यानंतर या दिव्याला हळद, कुंकू, अक्षदा तुम्हाला फुले अर्पण करायची आहे आणि यानंतर पूजा केल्यानंतर तिथेच बसून तुम्हाला एक वेळा कनकधारा स्तोत्राचं पठण करायचं आहे. यानंतर भगवान विष्णूंच्या विष्णू सहस्रनामाचं पठण करायचं आहे आणि दोन्ही हात जोडून तुमच्या जीवनात ज्या काही समस्या आहे, ज्या काही अडचणी आहेत तर त्या दूर होण्यासाठी प्रार्थना करायच्या आहेत. असं केल्याने अनेक जन्मांची पापे नष्ट होतात. घरातील दारिद्र्य, नजरदोष, आजारपण, शत्रूंचा त्रास हा सुद्धा दूर होतो आणि म्हणून असा हा एक उपाय तुम्हाला नक्की करायचा आहे. आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये सांगितलेला हा उपाय आहे आणि तोच उपाय मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. दिवा दुपारी विझल्यानंतरनं तो दिवा तुम्हाला एखाद्या मोठ्या झाडाखाली नेऊन टाकायचा आहे. तिथे असणारे पक्षी, कीटक, मुंग्या येऊन तो दिवा खाऊन जातात. यामुळे आपल्याकडून एक अन्नदान जे आहे तर ते सुद्धा होत असते. पापमोचनी एकादशीच्या दिवशी व्रताला आपल्या हिंदू धर्मग्रंथामध्ये खूप महत्त्व दिलं गेलं आहे. आरोग्य, संतती यासाठी हे व्रत खूप शुभ मानलं जातं. हे व्रत केल्याने सर्व प्रकारच्या मानसिक समस्यांपासून मुक्ती मिळते आणि म्हणून शक्य असेल तर घरातील एक तरी व्यक्तीने आवर्जून या पापमोचनी एकादशीला व्रत करावं. त्याचबरोबर या एकादशीच्या दिवशी तुम्हाला तुळशीपाशी संध्याकाळी तुपाचा एक दिवा लावायचा आहे. शुद्ध गाईचं जे तूप असतं तर त्या तुपाचा तुम्हाला एक दिवा तुळशीपाशी लावायचा आहे आणि तुळशीला 11 प्रदक्षिणा करायच्या आहे. प्रदक्षिणा करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करावा. या दिवशी तुळशीला जल अर्पण केले जात नाही आणि तुळशीची पानंसुद्धा तोडली जात नाही. फक्त तुळशीपाशी दिवा लावून मनोभावे प्रार्थना करायची आहेत. असं केल्याने महालक्ष्मीचा घरात स्थायी स्वरूपात वास होतो आणि एकादशीचं व्रत हे तुळशीच्या पूजेशिवाय अपूर्ण मानले जाते आणि म्हणून या दिवशी तुळशी पूजेला खूप मोठं धार्मिक महत्त्व आहे. त्याचबरोबर जर भरपूर दिवसापासून तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा असेल, प्रत्येकाच्या मनात काही ना काही इच्छा असते आणि हीच आपली इच्छा पूर्ण होण्यासाठी आपण आयुष्यामध्ये भरपूर प्रयत्नसुद्धा करत असतो. परंतु कधीकधी कितीही प्रयत्न केले तरीही आपल्या प्रयत्नांना यश मिळत नाही आणि आपल्या इच्छा मनोकामना या देखील पूर्ण होत नाही. परंतु या पापमोचनी एकादशीला जर आपण हा उपाय जर केला तर नक्कीच आपल्या सर्व इच्छा मनोकामना ह्या पूर्ण होतात. इच्छापूर्तीसाठी तुम्हाला या पापमोचनी एकादशीच्या दिवशी एक विड्याचं पान घ्यायचं आहे, ज्याला खाऊचे पान देखील म्हटले जाते. त्या पानावर तुम्हाला हळदीने श्री हा शब्द लिहायचा आहे आणि हे पान तुम्हाला माता लक्ष्मीच्या चरणी अर्पण करायचं आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी हे पान तुम्हाला तुमच्या पैशांच्या तिजोरीमध्ये ठेवायचं आहे किंवा तुमच्या पर्समध्ये ठेवायचं आहे. यामुळे आपल्याला कधीही पैशांची कमतरता ही जाणवत नाही. नवीन मार्ग जो आहे तर तो आपल्याला मिळत असतो. तसेच आपल्या सर्व इच्छा मनोकामना ज्या आहेत तर त्यासुद्धा पूर्ण होत असतात आणि म्हणून हा एक उपायसुद्धा तुम्ही उद्या पापमोचनी एकादशीला करू शकता.
तर हे सर्व उपाय जे आहे तर ते अतिशय प्रभावी उपाय आहेत. त्यामुळे तुम्ही नक्कीच उद्या हे तिन्ही उपाय जे आहेत तर ते नक्कीच करू शकता. व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.